स्टेट कम्युनिटी ऑफ AIBRF युनिटच्या वतीने जिल्हा परिषद पूनमगेट येथे पेन्शन अपडेशन, मोफत आरोग्य विमा, द्विपक्षीय चर्चा तसेच आरोग्य विम्यातील GST रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी आज रोजी आंदोलन. मी सुहास मारडीकर, बँक एम्प्लॉईज फेडरेशन सोलापूरचा जिल्हा समन्वयक आहे. आज रिटायरीज बँक एम्प्लॉईज रिटायरीज असोसिएशनचं एक अधिवेशन इथं आंदोलन आम्ही इथं करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे 1970 साली रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा जी पेन्शन बेसिक असते ती तो मरेपर्यंत बेसिक पेन्शन तेवढीच असते. पण इतर बाबतीत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांचे जसे वेतन आयोग होतात आणि त्या वेतन आयोगाचा परिणाम रिटायर्ड एम्प्लॉयवर सुद्धा होत असतो, त्या पद्धतीनं आम्हाला ते द्यावं. त्याचबरोबर जे आम्हाला इन्शुरन्स आहे, पूर्वी रिटायर म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत सध्या वर्किंगमध्ये आहेत त्यांचं इन्शुरन्स हे IBA तर्फे त्या बँका भरत होत्या. पण रिटायर झाल्यानंतर आता मला इन्शुरन्स हा स्वतःला भरावा लागतो. त्यावर भरमसाठ GST आहे, तो GST रद्द करावा आणि त्याचबरोबर हे इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तोही गव्हर्नमेंटने भरावा, ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे हे जे तुम्ही आज वर्किंग कमिटीच्या वर्किंग क्लासला जर बघता, ज्या इन्शुरन्स फॅसिलिटीज, जे DA फॅसिलिटीज जे मिळत असतं, त्यांचं जसं बेसिक वाढत असतो त्या पद्धतीनं आम्हाला ते मिळावं, हे साधारणपणे 25 वर्षापासूनची आमची डिमांड आहे. प्रत्येक वेळेस हे बायपडे टॉक्समध्ये घेतलं जातं बँकांच्या, पण त्याला कुठेही कोणी वाच्यता फोडत नाही आहे. म्हणून आम्ही आता हे प्रायमरी स्वरूपात इथं आंदोलन करतोय. महाराष्ट्रामध्ये सध्या 9 शहरांमध्ये आंदोलन करतोय आम्ही. इथून झाल्यानंतर संभाजीनगर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे आणि तिथेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला रामलीला मैदानावर अमरण उपोषणासाठी बसणार आहोत. किती जण आता सहभागी आहेत तुमच्यासोबत? या इथे तर जवळजवळ सोलापुरातले, फक्त सोलापूर शहरातले 200 ते 250 रिटायरीज आहेत. असं टोटल 3 लाख हे फक्त महाराष्ट्राचे बँक रिटायरीज आहेत. या सगळ्यांची ही डिमांड आहे. यामध्ये नॅशनलाइज बँका, खाजगी बँका, IBA, RBI या सगळ्या प्रकारच्या बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या संपामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले. आता 1 मिनिट, आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनाच इथं मी निमंत्रित करतो. ही आमची जी AIBRF संघटना आहे याची संख्या 3 लाखाच्या वर आहे. रिटायरीजची संघटना आहे. त्याच्या जवळजवळ अख्ख्या देशभर स्टेट कमिटीज आहेत. त्या महाराष्ट्राची जी स्टेट कमिटी आहे त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि हे जे आंदोलन आम्ही करतोय हे देशभर चालू आहे. परवा आम्ही नाशिकला केलं, आज इथे करतोय. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर पुण्यात होणार आहे आणि त्यानंतर मुंबईत होणार आहे, औरंगाबादमध्ये होणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आमचा विचार आहे. आणि हे जे अपडेशनचा हा इश्यू आहे हा आम्ही गेले कित्येक वर्ष लढतोय, रस्त्यावर येऊन लढतोय आणि आता तो एका ह्या स्टेजला आलेला आहे की तो आम्ही अचीव करू. तरी सुद्धा त्याच्यात असंख्य अडचणी आणल्या जात आहेत. नेहमीप्रमाणे दुसऱ्या संघटना किंवा जी IBA आहे की जे हे करणारे ते आम्हाला अडचणीत आणतात. UFBUची जे म्हणजे वर्किंगचे आहेत ते थोडेसे त्याच्यात नाराज असतात. अशा तऱ्हेने हे आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत जोपर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत. कारण आमची त्याच्यातली खालची एक मागणी आहे की आम्हाला कुठेही IBA जी एक संघटना आहे IBA सगळ्या बँकांची, ते सरकार त्यांना आमच्याशी बोलणी करून सगळी जी काही सेटलमेंट होतात ती त्यांच्या थ्रू होतात. त्यांना तो अधिकार दिलेला आहे. परंतु आम्हाला ते अक्रॉस द टेबल बोलवत नाही. आमची ती मागणी आहे. आमच्या मागण्या, आमचं जे काय आहे ते आम्ही तुम्हाला स्वतः चांगलं सांगू शकू. कारण तुम्ही सांगण्यापेक्षा आमचे अनुभव त्यातून आम्हाला काय लागतंय हे आम्ही सांगू शकू. म्हणून ती एक मागणी ठेवली आहे. GST जो माफ झालाय या आयुर्विमा आपला हेल्थ इन्शुरन्सवर, निजी हेल्थ इन्शुरन्सवर माफ झालेला आहे, परंतु तो आम्हाला माफ झाला नाही. कारण आम्हाला ही जी IBA आहे आणि UFBU आहे याचा सेटलमेंटचा पार्ट आहे तो, आणि तो कॉर्पोरेट विमा असल्यामुळे पैसे आम्ही भरतो खिशातून,
परंतु आम्हाला GST माफ नाही, 18% भरायला लागतो. तो जो माफ झाला, कारण पेन्शन आज मला विचाराल तर मला 35 ते 40 हजाराच्या दरम्यान आम्हाला आज रिटायर होऊन 12 वर्ष झाली. पेन्शन वाढ नाहीये. आता तुमची मागणी काय आहे पुढची मागणी ह्या मागण्याच करून घ्यायच्यात आम्हाला. कोणाकडून करून घेणार आहे IBA सरकार. आणि यासाठी तुम्ही काय करणार आहे? आम्ही CLC नावाचं म्हणजे सेंट्रल लेबर कमिशनर असतो. आमची ही संघटना जी आहे AIBRF ही ट्रेड युनियन ऍक्ट खाली रजिस्टर आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन तिथे हे करून त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या जातात आणि मग IBA आता यायला लागले तिथे आणि ह्या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.